सर्वांना जय भीम, नमो बुद्धाय. नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स. नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स. नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स. बुद्धं धम्मं संघं नमस्सामि. सर्वांना जय भीम, नमो बुद्धाय. आता आपला 29 दिवसाच्या या जागृतीच्या कार्यशाळेचा तिसरा दिवस आहे. जागृतीच्या कार्यशाळेचा तिसरा दिवस आहे आणि तिसरा दिवस म्हटलं म्हणजे पहिले 2 दिवस गेले असा त्याचा अर्थ नाही. पहिल्या आणि दुसऱ्या दिवशी जे काही झालं आणि त्याच्या अनुसार आपण जी प्रॅक्टिस करतो त्याच्यावर तिसरा दिवस अवलंबून आहे. त्यामुळे कधी कधी मला काही गोष्टींचं रिपिटेशन पण करावं लागणार, पण हे रिपिटेशन मी सारखं करणार नाही. पहिले मला वाटतं एक 5-7 दिवस आपण ते रिपिटेशन करूयात. त्याचं कारण असं आहे की काही लोक नव्याने जॉईन होऊ शकतात आणि त्यांना मागचं बॅकग्राऊंड जर माहिती नसेल तर त्यांच्यासाठी थोडंसं रिपिटेशन करणं गरजेचं आहे. पण त्याच्यानंतर आपण रिपिटेशन करणार नाही. त्याच्यानंतर आपण सारखं रिपिटेशन करू शकत नाही, कारण मग जे जुने सिनियर लोक आहेत त्यांची मग थोडीशी कुचंबना होते. त्यामुळं खूप रिपिटेशन करणार नाही. आणि थोडासा असाही नियम जर रिपिटेशन काय, रिपिटेशनचा अर्थ समजला नाही का? असो, तर रिपिटेशन म्हणजे पुनरावृत्ती. मागच्या गोष्टी पहिल्या दिवसाचं परत सांगा, दुसऱ्या दिवसाचं परत सांगा, असं आपण सारखं नाही करू शकत. ते आपले हे जे 29 दिवस आहेत, हे 29 दिवस म्हणजे आता समजा 27 दिवस, आजचा धरून 27 दिवस, ते 27 दिवस आपण असा प्रयत्न करणार आहोत की आपल्याला आपली प्रॅक्टिस क्रमाक्रमानं सखोल नेता आली पाहिजे. म्हणजे त्याच्यामध्ये क्रमाक्रमानं सखोल उतरता आलं पाहिजे, अशा प्रकारचा आपला प्रयत्न असेल. आता तो नेहमीच शक्य होईल याची काही गॅरंटी नाही. त्याचं कारण असं आहे की ऑनलाईन आपले जे वर्ग असतात हे तेवढे 100% सिरियसली चालणं थोडंसं शक्य नसतं. उदाहरणार्थ आता आपण मुळातच 5-1 मिनिटं उशिराने सुरुवात केली. काही लोक आधी आले, काही नंतर आले, हा एक मुद्दा असतो. त्यानंतर वेगळ्या परिस्थितीतून आणि मनस्थितीतून लोक येतात आणि ती प्रत्येक मनस्थिती ही विषय समजून घेण्यासाठी अनुकूल असतेच असं नाही. काही लोकांचा दिवसभराचा एक दगदगीचा काळ असतो. प्रवासाची दगदग असते, उद्योग व्यवसायाची दगदग असते, ऑफिसचं काम असतं, अनेक गोष्टी असतात. त्याच्यामुळं ती ग्रहणशीलता राहत नाही आणि त्याच्यामुळे आपण अगदी जरी ठरवलं की आपण स्टेप बाय स्टेप त्याच्यामध्ये उतरू,
तरी व्यक्तिगत पातळीवर सगळ्यांना ते शक्य होईल याची काही गॅरंटी नाही. पण आपण एक करू शकतो, ह्या सगळ्या सत्रांचं आपण रेकॉर्डिंग करतोय, म्हणजे याचे व्हिडिओ तयार होत आहेत. जे लोक नव्याने जॉईन होतील आणि जुन्यांनी पण, नव्यांनी तर करावं, नव्या लोकांनी तर करावं, पण जुन्यांनी सुद्धा मागे काय झालेलं याचं थोडंसं अवलोकन करून, थोडासा आढावा घेऊन आणि स्वतः प्रॅक्टिस करून पुढच्या दिवसाच्या सत्रामध्ये येऊन बसायचे. म्हणजे मग ते काय चाललं हे स्पष्टपणे समजेल. अशा काही गोष्टींचा आपल्याला एक म्हणजे काळजी घ्यावी लागेल. आपला विषय जागृतीचा आहे, सतीचा आहे. भान, आत्मभान असा आपला विषय आहे. आणि भान आपल्याला का आवश्यक असतं, तर याच्यावर आपण चर्चा केली की आपण बऱ्याच वेळेला जगताना, बोलताना, वागताना, बसताना, उठताना, चालताना, खाताना, पिताना, प्रत्येक गोष्ट करताना आपण जागृतपणे करतोच असं नाही. कारण ते मनाचं स्वरूपच असं आहे की मन हे 70-80%, 90% हे अजागृत असतं. त्याला अनकॉन्शियस माइंड म्हटलेलं आहे सिग्मंड फ्राइडनी. तर अनकॉन्शियस माइंड हे मोठं असतं, अजागृत मन मोठं असतं. आणि अजागृत मनाचा अर्थ असा असतो की ते भानावर नसतं, आणि भानावर नसल्यामुळे त्या मनाच्या अनुषंगानं जे बोललं जातं किंवा वर्तन केलं जातं ते वर्तन भानावर राहून होत नाही. आणि त्याच्यातून जे काही घडतं त्याला मिस्टेक्स असं म्हटलेलं, म्हणजे चुका घडतात, प्रमाद असं म्हटलेलं आहे. आणि प्रमाद हे यातनांचं कारण आहे, दुःखाचं कारण आहे. म्हणजे चुका घडतात, म्हणजे कारण ज्या गोष्टी चुकीच्या असतात त्याचे परिणाम चुकीचे असतात, वाईट असतात. आणि म्हणजे अजागृतपणातून केलेल्या चुका, अजागृतपणातून घडलेल्या चुका ह्या दुःखदायक असतात. जागृतीतून चुकांचं प्रमाण कमी होतं, मग आपल्याला त्याचे परिणाम भोगावे लागत नाही. आणि आपलं बहुतांश जीवन असं असतं की आपण सगळ्याच गोष्टींचं अगदी जागृतपणे जगत आलोय. आपण आत्ताच्या ह्या वयापर्यंत, समजा माझं वय आता 70 होईल, मग 70 वर्ष मी जागृतपणे जागृत अवस्थेतच जगत आलेलो आहे असं नाही. त्या वेळेला मी कोणत्या मनस्थितीत असेल त्या वेळेची ती परिस्थिती आहे. कारण जागृतीचा जो अभ्यास करायला पाहिजे, जागृतीचा जो सराव करायला पाहिजे, तो सराव आपल्याला बऱ्याचदा उशिरा सापडलेला असतो. म्हणजे मला तरी उशिरा सापडला. जागृती हा विषयच मला उशिरा सापडला. ध्यान सापडलं, पण जागृतीचा विषय मला उशिरा सापडला. जसं मी आपल्याला सांगितलेलं आहे की मी 83 साली ह्या धम्मजीवनाला सुरुवात केली. तसं शाळेच्या काळातच झालं, कारण मला शाळेमध्ये पाली विषय असल्यामुळे थोडासा या विषयाशी माझा संपर्क होता. नंतर मोठा खंड पडला आणि मग 1983 साली मी पुन्हा त्रैलोक्य बौद्ध महासंघाच्या निमित्ताने ह्या संपर्कात आलो. आणि मग तिथं मी साधारण 2000 पर्यंत मी सक्रिय राहिलो. पण तिथं मला ध्यानाचे विषय आले लक्षात, पण जागृतीचा विषय हा मला नेमका तिथं लक्षात आला नाही माझ्या. तो 2000 नंतर
किंवा 2001-2 नंतर तो लक्षात यायला लागला. म्हणजे आज 24 वर्ष झाली ह्या विषयाच्या संपर्कात आहे मी. आणि आपल्याशी बोलायला मी सुरुवात केली ती 7-8 वर्षापासून, म्हणजे लॉकडाऊनच्या आधीची गोष्ट आहे. लॉकडाऊनच्या आधी 1-2 वर्ष 2-3 वर्ष मी नॉर्थ पासून म्हणजे हिंदी प्रांतापासून सुरुवात केली. आणि अलीकडे मी आता फक्त महाराष्ट्रावर फोकस केला. तरी सुद्धा सती जागृतीचा विषय हा 100% अजून लक्षात आला नाही. लक्षात आलाय पण त्याची प्रॅक्टिस जी आहे किंवा ती अवस्था येणं हे थोडस अशक्य नाही वाटत, पण अवघड नक्की आहे. अवघड का आहे तर जीवनाचं स्वरूपच गुंतागुंतीचं आहे. त्यातल्या त्यात मनाचं स्वरूपच गुंतागुंतीचं आहे. अजागृत मन, भानावर नसलेलं मन, त्याच्यामुळं आपल्यावर ओढवणारी दुःख, यातना, डिस्टर्बन्स, टेन्शन, तणाव, एकटेपणा, भ्रामकता, आत्मविश्वासाचा अभाव, भय, असुरक्षितता असे जे अनेक दुष्परिणाम आपल्यावर जीवन जगताना झालेले आहेत, तो त्याला एका शब्दात बुद्धानं दुःख म्हटलेलं आहे. दुःखाची आणखीन गोष्टी त्यांनी सांगितलेल्या आहेत. जसं की आता दुःख म्हणजे जन्म, जरा, व्याधी, मरण, प्रियांचा वियोग, अप्रियांचा संयोग, मनासारखं न होणं, हे पण दुःखांची कारणं त्यांनी सांगितली. पण सर्वसाधारण आपण जर आपल्या भाषेत जर विचार केला तर आपलं जीवन हे मुळातच अनेक ताणतणावांनी, यातनांनी, दुःखांनी व्यापलेलं आहे. परंतु मुख्य प्रॉब्लेम हा आहे की आपण या प्रश्नांनी व्यापलेला आहोत हेच आपल्या लक्षात येत नाही, स्पष्ट लक्षात येत नाही. आणि त्याचं एकमेव कारण म्हणजे आपण भानावर नसतो. म्हणजे त्याला पालीमध्ये सती म्हटलेलं आहे. जागृती हा एक त्याला शब्द आहे. अवेकनिंग असा इंग्रजी शब्द आहे किंवा अवेअरनेस. आपण सोप्या भाषेत विचार करू आणि आपल्या जीवनातल्या प्रश्नांशी संबंधित आपल्याला विचार करणं जास्त गरजेचं आहे असं मला वाटतं. फिलॉसॉफी, तत्वज्ञान हे आपण बोलू शकतो, त्याचे संदर्भ आपण घेऊ शकतो. परंतु मला वाटतं नुसतं फिलॉसॉफीनं, तत्वज्ञानानं, माहितीनं, पाठांतरानं जीवनाचे प्रश्न सुटत नाहीत असा माझा अनुभव पण आहे. म्हणजे मी असं म्हणतो की मला 4 आर्य सत्य माहिती आहेत, आणि मला अष्टांग मार्ग पण माहिती आहेत, मला सप्तबुद्धांग माहिती आहे, मला प्रतीच्य समुत्पाद माहिती आहे, म्हणजे 12 निदानं माहिती आहेत, 12 24 निदानं माहिती आहेत, आणखीन काय पंच धर्मेंद्रिय माहिती आहेत, मला वेगवेगळ्या संप्रदायांच्या शिकवणी माहिती आहेत, मला झेन कळतं, मला योगाचार कळतो, मला तिबेटन बुद्धिझम कळतो, मला विपස්සना कळते, मला ओशो कळतो, आणि हे कळतं, ते कळतं, सगळं कळतं. मग प्रश्न का सुटत नाही असा प्रश्न निर्माण झाला पाहिजे ना मला. म्हणजे ज्ञान किती भरलंय आपल्यात त्याला महत्व नाही. आपल्याला त्या ज्ञानाचं इम्प्लिमेंटेशन, त्या ज्ञानाचा उपयोग आपल्याला आपल्या व्यावहारिक जीवनामध्ये म्हणजे आपले प्रश्न सोडवण्यामध्ये त्याचा उपयोग आपल्याला होतो का, हा खरा मुद्दा आहे. मला किती माहिती आहे, किती ज्ञान आहे हे नाही महत्वाचं. ते ज्ञान मला किती समजलं आणि ते मला किती उतरवता आलं म्हणण्यापेक्षा त्याचा, म्हणजे समजा माझ्याकडे सायकल आहे आणि सायकल घेऊन ठेवली, चांगली सायकल घेऊन ठेवली, अगदी रेसर सायकल घेऊन ठेवली, महागडी सायकल घेऊन ठेवली, पण मी ती चालवतच नाही.
तर त्या सायकलचा काय उपयोग आहे? मी मोटरसायकल घेऊन ठेवली, भारी सायकल घेऊन ठेवली मोटरसायकल, पण ती बाहेर काढतच नाही. मी 4 व्हीलर घेतली पण बाहेर काढतच नाही, चालवत नाही, तर त्याचा काय उपयोग आहे? तसं आपल्याकडे ज्ञान किती आपण घेऊन ठेवलंय किंवा किती माहिती आहे याला महत्व नाही. आणि आजकाल तर कसं आहे की आपण म्हणतो की ज्ञानाचा स्फोट झालेला आहे. इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीचा स्फोट झाल्यामुळं अनेक प्रकारचं ज्ञान आपल्याला सहज मिळतं. सहज, अगदी धम्मज्ञान सुद्धा आपल्याला सहज मिळतं. नुसता आपण मोबाईल जरी ओपन केला, आपल्याकडे इंटरनेट असेल, अँड्रॉइड फोन असेल आणि आपण मोबाईल ओपन केला किंवा कॉम्प्युटर ओपन केला आणि काही टाईप करा थोडं, तर तुम्हाला लगेच त्याच्याविषयीची माहिती तुम्हाला कॉम्प्युटरवर मिळते. आजकाल तर ते AI निघालंय, आर्टिफिशियल इंटेलिजन्स, हा एक जो प्रकार निघालाय तो तर आणखीन सोपं झालंय. तुम्ही एक शब्द टाईप करा, तुम्हाला त्याच्यावर 100 प्रकारची माहिती त्याच्यावर येते. आणखीन तो पुढचे प्रश्न तुम्हाला विचारतो, हा याच्याबद्दल हे पाहिजे का, अजून ते पाहिजे का? तुम्ही AI जर वापरत असाल व्हॉट्सअपवर किंवा फेसबुकवर, तर तुमच्या लक्षात येईल की ज्ञानाचा इतका म्हणजे धो पाऊस पडतोय जणू काही, का तुम्ही काय 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 ग्राफ करणार, काय काय घेणार. बरं, घेणार ते ठीक आहे, पण त्याचा उपयोग कसा करून घेणार? ज्ञानाचं नुसतं बंबार्डिंग आपल्यावर होते, ज्ञानाचा पाऊस पडतो. शेतात पाऊस पडतोय, पण तिथं पाऊस पडतोय आणि तो जिरतोय खाली, तर त्या शेतामध्ये त्या पावसाचा, त्या पाण्याचा उपयोग करण्यासाठी जे बीजारोपण करायला पाहिजे, मशागत करायला पाहिजे, बीजारोपण करायला पाहिजे, त्याची निगा करायला पाहिजे, आणि त्याची आपल्याला फळं चाखता आली पाहिजे, पीक काढता आलं पाहिजे, तर त्या पावसाच्या पाण्याचा उपयोग आहे. ज्ञानाचं सगळं साठा झालाय, संचय झालाय, करायचं काय त्याचं? तर त्याचं एक आपण करू शकतो. आपला जो जीवनातला प्रश्न आहे, कोणता प्रश्न असेल, प्रत्येकाचे प्रश्न वेगवेगळे आहेत. काहींना शारीरिक व्याधी आहेत, काहींना मानसिक प्रश्न आहेत, काहींना एकटेपणा आहे, काहींना भय आहे, काहींना असुरक्षित आहे, अनेक प्रश्न आहेत. प्रत्येकाचे प्रश्न वेगळे आहेत. ज्याने त्याने आपापला प्रश्न हातात घ्यायचा आणि तो सुटतो का तो बघायचा. त्याला ज्ञानाचं इम्प्लिमेंटेशन म्हणू आपण, त्याला ज्ञानाचा उपयोग म्हणू आपण. ज्ञानाची आपण अप्लाय करतो, त्याचा आपण व्यवहारात उपयोग करतो. माझा प्रश्न, समजा मला निराशेने ग्रासले किंवा भीतीने ग्रासले किंवा एकटेपणाने ग्रासले किंवा अहंकाराने ग्रासले किंवा माझा स्वभाव रागीट आहे किंवा मी आळसात पडतो, आळस आहे, जडत्व आहे, इनर्शिया आहे, मला काही सुचत नाही, मला काय करावं ते सुचत नाही, म्हणजे अनिश्चितता आहे, विचिकिच्छा, त्यामुळे मी डाऊटफुल असतं, काय करू ते कळत नाही. म्हणजे आपण म्हणतो ना, बराच वेळा मी उल्लेख केला, आपण चौकात उभे असल्यासारखे असतो. मी चौकात उभे राहतो, म्हणजे ह्या रस्त्याला जाऊ का, त्या रस्त्याला जाऊ का, ह्या रस्त्याने जाऊ का, त्या रस्त्याने जाऊ, असे चारही रस्त्यांचा, चौकातला चारही रस्त्यांचा विचार करत करत आपण बऱ्याच वर्षानुवर्ष चौकातच उभे असतो आणि चारही रस्त्यांचा नुसता विचारच करतो, किंवा थोडस जातो परत मागे येतो, मग इकडे जातो परत मागे येतो. कधी कधी तर 4 रस्ते, 5 रस्ते, 10 रस्ते असतात लोकांचे, अनेक रस्ते असतात, अनेक ऑप्शन असतात. आणि कोणत्या रस्त्याने जावं कळत नाही, काय करावं ते कळत नाही.
तर असा जर आपला प्रश्न असेल तर तो प्रश्न आपला सुटला पाहिजे, आणि त्याच्यासाठी आपल्याला ज्ञानाचा उपयोग करून घेता आला पाहिजे. पण एक महत्वाची गोष्ट जी आपण काय बोललो, परवा बोललो, रोजच बोलणार आहोत, ती म्हणजे आपला प्रश्न आपल्याला सोडवायचा असेल तर पहिलं काम आपल्याला करावं लागतं आपल्यापर्यंत येण्याचं, स्वतःपर्यंत येण्याचं आणि स्वतःमध्ये उतरण्याचं. तेच काम नाही झालं आणि आपण सगळे बाहेरच्या जगामध्ये हरवलेले असू, विषयांमध्ये हरवलेले असू, हे काय करतो ते बघू, तो काय करतो ते बघू, इथं काय शिकवतात ते बघू, तिथं काय शिकवतात ते बघू, ही साधना करून पाहू, ते साधना करून पाहू, हे पुस्तक वाचून पाहू, ते पुस्तक वाचून पाहू. अभ्यास केला पाहिजे, शोध घेतला पाहिजे, परंतु शेवटी आपल्याला आपल्यापर्यंत येता आलं पाहिजे आणि आपल्यामध्ये उतरता आलं पाहिजे. म्हणजे या कायेमध्ये उतरता आलं पाहिजे असं मी म्हणतो. म्हणजे जीवनामध्ये उतरता आलं पाहिजे. का उतरायचं जीवनामध्ये? कारण आपले प्रश्न आपल्या जीवनाशी, आपल्या कायाशी संबंधित आहेत. म्हणून आपल्यापर्यंत आधी आलं पाहिजे, आपल्यापर्यंत पोहोचलं पाहिजे. आपण स्वतःपासून डिस्कनेक्टेड आहोत. का? अजागृत मन, अनकॉन्शियस माइंड आणि इंद्रियांच्या जगामध्ये हरवलेलं माइंड, डोळे, कान, नाक, जीभ, त्वचा, या जगामध्ये हरवलेलं आपलं मन, त्याच्या अनुषंगाने निर्माण होणार चित्त म्हणजे त्याला आपण इमोशन्स पण म्हणतो, पण अलीकडे मला चांगला शब्द चित्तासाठी जे पेटवतं त्याच्यासाठी चांगला व्यावहारिक शब्द आहे की आपण आपल्या मनामध्ये अनेक इच्छा, आकांक्षा, तृष्णा असतात आणि चित्त म्हणजे तृष्णाच आहे, म्हणून ते तृष्णेनं पेटतं, म्हणून तृषाग्नी म्हटलेलं, तृष्णाग्नी किंवा चित्ताग्नी. आणि हा प्रॉब्लेम आहे. म्हणून स्वतःपर्यंत येणं म्हणजे चित्तापर्यंत पोहोचता आलं पाहिजे आणि चित्तानुसार विचार करणाऱ्या मनापर्यंत पोहोचता आलं पाहिजे, म्हणजे विचार प्रक्रियेपर्यंत, म्हणजे आधुनिक भाषेत ब्रेन पर्यंत. आणि हे सगळं ब्रेन, हे माइंड, ही थिंकिंग प्रोसेस, विचार प्रक्रिया, ह्या इमोशन्स, इच्छा, आकांक्षा, तृष्णा, जे तृष्णा दुःखाचं मूळ म्हटलंय बुद्धांनी, त्या तृष्णा, ते चित्त, त्याच्या संबंधित जाणीवा, ज्याला वेदना म्हटलेलं आहे, हे सगळं ह्या कायेमध्ये आहे, ह्या शरीरामध्ये आहे. आणि म्हणून आधी इथं आलं पाहिजे. आणि हे सगळं जर शरीरामध्ये आहे, कायेमध्ये आहे, तर कायेचं आधी भान आलं पाहिजे. मग काय जे काही आहे, वेदना, जाणीवा, चित्त, ब्रेन, विचार प्रक्रिया, त्याला जोडलेली ही इंद्रिय, हे सगळं कायेत उतरल्यावर कळतं, बाहेरून काहीच कळत नाही. कारण अव्यक्त मन मोठं आहे, कारण अजागृत मन मोठं आहे, अनकॉन्शियस माइंड मोठं आहे, अव्यक्त मन मोठं आहे, व्यक्त फार थोडं आहे, 10% आहे, तेही सगळं कळत नाही. म्हणून आतमध्ये उतरावं लागतं, कायेमध्ये उतरावं लागतं. आणि कायेमध्ये ज्या ऍक्टिव्हिटीज चालू आहेत, ज्या क्रिया चालू आहेत, प्रक्रिया चालू आहेत, सिस्टम चालू आहेत, मानसिक पातळीवर आणि शारीरिक पातळीवर जे काही चाललेलं आहे, त्यातल्या त्या ऍक्टिव्हिटीजला, त्यातल्या त्या क्रियांना धम्म म्हटलेलं आहे. आणि बुद्धांचं प्रसिद्ध जे वचन आहे, धम्मं कायेन पश्यति सवे धम्मधरो होती यो धम्मं न पमज्जति. जो कायेमध्ये उतरून धम्म पाहतो,
आणि तो धम्माच्या बाबतीत म्हणजेच मनोधम्म म्हणजे विचार प्रक्रिया, चित्त, इमोशन, जाणीवा, काया या धम्मांच्या बाबतीत जो गाफील नाही म्हणजे जागृत आहे, तो खरा धम्म मार्गावर आहे म्हणजे धम्मधर आहे. इन शॉर्ट, थोडक्यात आपल्याला आपल्याकडे यावं लागतं, आपल्यामध्ये उतरावं लागतं. आणि आपल्यामध्ये उतरण्यासाठी आपल्याला फार सोपा मार्ग बुद्धांनी सांगितलेला आहे. श्वासाचा व्यवस्थित वापर करून घ्या. आनापानसती. आता इथे आनापानसती माहीत नसलेलं कुणी नाही, सगळ्यांना शब्द माहिती आहे. आनापानसती, त्यातला सती हा शब्द जागृती, भान, आत्मभान, सेल्फ अवेअरनेस, अवेकनिंग याच्यासाठी सती हा शब्द आहे. आणि सती शब्द ज्या ज्या विषयाला जोडलेला आहे त्या विषयाचं भान, त्याची जागृती. म्हणजे आनापान सती जर म्हटलं तर आनापान म्हणजे श्वास आणि उच्छ्वास याचं भान, याची जागृती. कायानुसती म्हणजे कायेची जागृती, कायेचं भान. वेदनानुसती म्हणजे जाणीवांची जागृती, फिलिंग, त्याचं भान. चित्त म्हणजे इच्छा, आकांक्षा, तृष्णा, इमोशन्स याचं भान म्हणजे चित्तानुसती. आणि विचार प्रक्रियेची सती म्हणजे मनोधम्मानुसती, ती धम्मानुसती आहे. तर सती शब्द ज्याला ज्याला जोडला जाईल. आता सती अख्ख्या जीवनाशी संबंधित आहे असं आपण आता एक पक्का मनात ठेवलं पाहिजे. म्हणजे मी बोलतोय तर बोलण्याची सती पाहिजे, काय बोलतोय याची सती पाहिजे. म्हणजे शब्द माझ्या मधून येतात, बाहेर पडतात, त्या प्रत्येक शब्दाचं मला भान पाहिजे. मी जर काही ऐकत असेल तर त्याचं मला भान पाहिजे. मी ज्या शारीरिक हालचाली करतो त्याचं मला भान पाहिजे. माझ्या मनामध्ये जे काही वेगवेगळे विचार चाललेले आहेत, ज्या ज्या भावना निर्माण होत आहेत आणि कायेमध्ये ज्या ज्या काही हालचाली होत आहेत त्याचं मला भान पाहिजे. तर सतीचा विषय म्हणजे अख्ख्या जीवनाचं भान, म्हणजे अख्खं जीवन हा सतीचा विषय आहे, जगणं. आणि हे जगणं आपल्या कायेमध्ये चाललेलं असतं, म्हणजे या जिवंत कायेमध्ये. कारण मी कायात कृती करते, कायात बोलते, कायेमध्ये चित्त आहे, कायेमध्ये विचार आहेत, कायेमध्ये जाणीव आहेत. हे सगळं जे आहे ते इथंच असल्यामुळं, ह्याच्यातच असल्यामुळं कायेमध्ये उतरावं लागतं. आणि कायेत उतरण्यासाठी आपल्याला श्वासाशिवाय दुसरा सोपा पर्याय नाही. म्हणजे तेवढा एकमेव पर्याय आहे असंही नाही. आपल्याला आपलं जीवन जर स्पष्टपणे जाणवत असेल, आपल्यातला जाणीवा, वेदना, फिलिंग ह्या जर आपल्याला स्पष्टपणे जाणवत असेल तर तोच तुमच्या सतीचा विषय आहे. खरं म्हणजे जाणीवा हाच विषय आहे मुख्य. पण त्या जाणीवा थेट जाणवत नाहीत, फिलिंग थेट जाणवत नाहीत. म्हणून आपल्याला तिथपर्यंत पोहोचण्यासाठी ज्या कायेमध्ये त्या जाणीवा आहेत त्या कायेमध्ये उतरावं लागतं. म्हणजे कायानुसतीसाठी कायेमध्ये उतरावं लागतं. पण कायेत पण डायरेक्ट उतरता येत नाही, म्हणून कशाच्या तरी आधारानं ते आपल्याला उतरावं लागतं. ते आधार, ते माध्यम, ते साधन, ते वाहन म्हणजे आनापान आहे. आता आनापान सती अनेक लोकांना माहिती आहे, पण आपल्याला जी आनापान सती माहिती आहे ती आपल्याला कायेमध्ये उतरवते का? कारण आनापान सती कायानुसतीसाठी सांगितलेली आहे. मी तर म्हणतो कायेचाच भाग आहे तो एक, कारण कायेचीच ऍक्टिव्हिटी आहे ती.
श्वास कोण घेतं कोण सोडतं? ही काया घेते, हे शरीर घेतं. श्वास बाहेरून आत येत नाही, हे शरीर आतून आत श्वास घेतं. आत्ता अनुभव घेऊन बघा. आतून असं काहीतरी होतं पोटामध्ये, पोटाच्या खाली पोकळीमध्ये. हा श्वास पटल, ही छाती, ही पाठ, हा धडाचा जो भाग आहे, हा जो आकुंचन प्रसरण करतो भात्याप्रमाणे, त्याच्यामुळे आत पोकळी निर्माण होते आणि ती पोकळी भरून काढण्यासाठी हवा आत येते. आणि ती पोकळी कशाने भरून निघते? हवेने भरून निघते. म्हणजे कशाने भरून निघते? काय हे शरीर का करते ते? कारण रक्तशुद्धी. म्हणजे रक्तशुद्धीसाठी आनापान चालू आहे. आता ते काय चाललंय आपल्याला माहिती नाही. आपलाच आहे आपल्याला माहिती नाही, ते आपल्याला जाणवत नाही. तर जे जाणवत नाही त्याचा आत्ताच विचार करायचा नाही. ते नंतर जेव्हा आपण त्याच्यात सखोल उतरू तेव्हा काय, म्हणजे बाहेर दिसतं तसं आतलं हार्ट किंवा आपलं सर्क्युलेशन, रक्ताभिसरण दिसेल असं नाही. जाणीवांना जे जाणवेल ते त्याच्या आधारे आपल्याला बोध होतो. बोधी, त्याच्या आधारे आपल्याला जो बोध होतो तो बोध महत्वाचा आहे. आपल्याला टेक्निकल शब्द, बाहेरचे शब्द माहीत नसले तरी चालतात. मी तर म्हणतो आनापान हा शब्द माहीत नसला तरी चालेल. कारण प्रत्येकाला आपलं शरीर आतून आत कसा श्वास घेतं, कसं सोडतं, काय चालू आहे, हे आनापान शब्द माहीत नसला तरी त्याला ते जाणू शकतं. त्यामुळे शब्द काय वापरतो त्याला महत्व नाही. ते का सांगितलेलं आहे आणि त्याच्या आधारे आपल्याला कुठे जायचे, काय करायचं, तो उद्देश आपला मनात पाहिजे, आपल्याला माहिती पाहिजे. आणि आनापान सतीचा उद्देश आहे कायेत उतरणं, कायानुसती. तर आपण एक टप्पा पुढे जातो हे तुमच्या लक्षात येत असेल. पण पुढचा टप्पा, पुढच्या पायरीचा विचार करताना मागच्या पायऱ्या विसरायच्या नाही. मागच्या पायऱ्या विसरल्या की पुढे जाता येत नाही. विसरायचं नाही म्हणजे पाठ करायचं असं त्याचा अर्थ नाही. जसं आपण काल पाहिलं, मला वाटतं आपण बोललोय त्याच्यावर थोडस, की आतून आत जे शरीर श्वास घेतं नैसर्गिकपणे, काही न करता, म्हणजे आनापान करायची गरज नाही. म्हणजे आनापान आपण करतो म्हणून होतं असं नाही. ते आपण काही नाही केलं तर ते चालू आहे, रात्रंदिवस चालू आहे आणि जन्मापासून चालू आहे, आतापर्यंत चालू आहे आणि आपल्या मरेपर्यंत ते चालू राहील. तुम्ही त्याचा विचार करा नाही तर नका करू, ते जाणवो नाही तर नाही जाणवो. आपली काया, आपलं शरीर, आपलं जीवन नैसर्गिकरित्या आनापान करत. हा जो नैसर्गिक श्वास आहे, नैसर्गिक आनापान आहे, जे आपण करत नाही, ते होतंय, ते घडतंय. इट हॅपन्स, ते घडतंय. हे जे नैसर्गिक प्रक्रिया आहे आन आणि अपानची, जी कायेमध्ये चाललेली आहे, कुठं चालली ते शोधायचंय. पोटात, पोटाच्या वर श्वासपटल, छाती, पाठ,
जे जे काही चाललेलं आहे, अनेक हालचाली आहेत त्याच्यामध्ये, अनेक मुवमेंट्स आहेत. श्वासाच्या निमित्तानं आतमध्ये अनेक मुवमेंट्स, अनेक हालचाली घडतायत. त्या एकदम नाही जाणवणार. त्या विशिष्ट क्रमाने पण जाणवणार नाही. आधी हे जाणवेल मग ते जाणवेल असं नाही होणार ते. पण एक वेळ येईल की ती अख्खी आनापानची प्रक्रिया जाणवेल. म्हणजे अख्खी काया आन करते अपान करते हे जाणवेल. पण ती स्टेप यायला, ती अवस्था यायला शांतपणे आणि सलग दररोज नाही, प्रत्येक क्षणाला शक्य झालं तर. ते सुरुवातीला ते शक्य नाही होत. प्रत्येक क्षणाला त्याच्या संपर्कात राहणं या विषयाच्या, कारण मनाचा गुणधर्म विसरणं आहे. कारण जागृत आहे ते, आणि त्याला शेकडो हजारो लाखो विषय आहेत त्याच्यामध्ये, ज्याला आपण संस्कार म्हणतो. तर त्याच्यात ते मन हरवलेलं आहे. त्यामुळे त्याला हे साधं सोपं काम जमत नाही. अनापान स्थितीला काय फार डोकं नाही लागत, फार हुशारी नाही करायची इथे, हुशारी नाही पाहिजे इथे. डोक्याचं काम नाही, प्रॅक्टिकल काम हे डोक्याचं नाही, ते करण्याचं काम आहे. तर काय चाललंय अनापानचं, काय चाललंय? अनापान कायेमध्ये कसं चालू आहे हे या क्षणाला, जेव्हा शरीर श्वास आतमध्ये घेतं तेव्हा शरीर श्वास आतमध्ये घेत आहे सर्वसाधारणपणे ढोबळ मानानं. तर काय काय होत आहे, म्हणजे आधी आनला विषय बनवा वाटल्यास, मग अपानला बनवा. ही काया कशी आन करते, ही काया कशी अपान करते, नैसर्गिकपणे. आपली इच्छा लावायची गरज नाही. आपण इच्छा लावून श्वास चालू नाही, ती अनैच्छिक क्रिया आहे, इनव्हॉलंटरी ऍक्शन. तर ही जी अनैच्छिक क्रिया आहे अनापानची, कायेमध्ये चाललेली, तो अनापान सतीचा विषय आहे. तर तुम्ही डोळे बंद करून पहा, नाही तर डोळे उघडे ठेवून पहा, काय फरक नाही पडत. पण डोळे उघडे ठेवून जड जात असेल तर डोळे बंद करा. पण डोळे बंद करून परत तुम्ही जुन्या पद्धतीने कुठेतरी वेगळ्या ठिकाणी नका पाहू, वेगळ्या ठिकाणी अडकून पडू नका. कारण आन आणि अपान हे संपूर्ण कायेमध्ये चाललेले आहे. तुम्ही त्याला विशिष्ट ठिकाणी नाकाजवळ पाहणार किंवा शेंड्यावर पाहणार, नाही तर घशात पाहणार, त्याचं काहीतरी काउंटिंग करणार, असं करील आणि तसं करील, असं पाहण्याऐवजी नैसर्गिकपणे हे शरीर आतून आत कसं आन करतं, अपान करतं, श्वास घेतं, श्वास सोडतं, ती जी प्रक्रिया आहे, प्रोसेस, त्या प्रोसेसच्या निमित्तानं जी हालचाल चालू आहे, किंवा अनेक हालचाली चालू आहेत, एकच नाही. तर या क्षणाला, या मोमेंटमध्ये, वर्तमानात श्वासाच्या पातळीवर काय चाललेलं आहे हे जागृतीपूर्वक पाहणं, त्याचं भान ठेवणं म्हणजे आनापानसती. आजच्या पुरतं एवढं पुरेसं आहे. बाकीचं आपण उद्याला पाहूया. आणि महत्वाची गोष्ट, आत्ता आणि आत्तापर्यंत, म्हणजे काल आणि परवा, आपण जे जे पाहतो, जे जे पाहिलेलं आहे,
ते अर्थातच आपल्या प्रॅक्टिसमध्ये उतरलं पाहिजे, आलं पाहिजे. ते नाही केलं तर मग ह्या सगळ्या सत्रांना काही अर्थ नाही. लक्षात आलं नाही तर व्हिडिओ ऐका. व्हिडिओ पण सारखा ऐकायची गरज नाही. मुद्दा जर लक्षात आलेला असेल तर व्हिडिओ ऐकण्यात म्हणजे खूप वेळ घालवण्याची किंवा सारखं ऐकण्याची पण गरज आहे असं मला वाटत नाही. पण फारच नाही समजत, आपलं माइंड सगळं डिस्ट्रॅक्टेड आहे, भटकतंय आणि मुद्द्यावर येत नाही, तर मग ऐका. त्याला ऍडिक्ट नाही झालं पाहिजे. ऍडिक्ट कोणत्याही गोष्टीला ऍडिक्ट नाही व्हायचं, कोणत्याही टेक्निकला ऍडिक्ट नाही व्हायचं, ज्ञानामध्ये ऍडिक्ट नाही व्हायचं. ज्ञानाचा उपयोग करून घेता आला पाहिजे, हे महत्वाचा मुद्दा आहे. थांबतो या ठिकाणी.